नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव गौरव कुवर. MPCU त्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. काल आपण बघितला सिरीजचा पार्ट 2. आज पार्ट 3 असणार आहे. तर हा पार्ट 3 इकॉनॉमी सिलेबस चॅप्टर वाईज. तर काल आपण पॉलिटीचा चॅप्टर वाईज सिलेबस बघितला की कोणत्या चॅप्टरला किती वेटेज असणार आहे. तसंच आज आपण इकॉनॉमीसाठी बघणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटी रिलेटेड कोणता डाऊट असेल तर त्यांनी कालचा व्हिडिओ पॉलिटीचा बघावा. ओके, तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, हा अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हा जो चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये ना बेसिक इकॉनॉमीच्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत. हे आपण आहे ना 11th स्टँडर्डच्या बुक्स मधून पण सोपा भाग आहे. बेसिक आहे इकॉनॉमीचं स्टार्ट करण्यासाठी ना. कोणती इकॉनॉमी पूर्ण वाचण्यासाठी त्याच्या आधी बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे. ह्याच्यामध्ये मूलभूत कन्सेप्ट आहे ते आपण हे सोप्या भाषेत बघणार होते, काही विषय नाही. तर दुसरा चॅप्टर हा महत्वाचा चॅप्टर आहे, भारतीय अर्थव्यवस्था. तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं मित्रांनो, की भारताची अर्थव्यवस्था कशावर रिलेटेड आहे, जसे की शेती, सेवा, उद्योगधंदे याच्या रिलेटेड. तर त्याच्यात भारताच्या अर्थव्यवस्थेवर मूलभूत जीडीपी कन्सेप्ट हे गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. तर त्याच्यावर पण 78 प्रश्न आलेत विद्यार्थी मित्रांनो. जसे की काय सांगितल्याप्रमाणे की हे प्रश्न फक्त एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी चे नाहीयेत. तसेच राज्य सेवा, तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती हे सर्व काय म्हणतात आपण कंबाईन करून हे क्वेश्चन्स आहेत आतापर्यंत आलेले. म्हणजे याचा अर्थ काय की 78 प्रश्न आलेत म्हणजे हा चॅप्टर एकदम महत्वाचा आहे. आणि जिथे जिथे तुम्हाला ब्लँक दिसतंय ह्याचा अजून आपल्याला काढायचं बाकी, विद्यार्थी मित्रांनो अनालिसिस करायचं बाकी. पण विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका, आपण सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. तर तिसरा आहे आर्थिक वाढ आणि विकास. आर्थिक वाढ ह्या नावातच तुम्हाला दिसते. आर्थिक वाढ म्हणजे काय की भारताचा आर्थिक वाढ झाली की मानवाचा विकास होणार. जसे की प्रत्येक देशाचं असते की त्या डेव्हलप कंट्री तुम्ही बघताय अमेरिका, कॅनडा या गोष्टी त्यांचे जीडीपी जो आहे त्याच्यामध्ये वाढ झाली की त्यांना मूलभूत सुविधा आपले काय म्हणतो लोकांना प्रोव्हाइड केल्या जातात. त्याच गोष्टी आपण त्या विकास मध्ये आपण मोजले जातो. ओके, ठीक आहे. आपण हे सोप्या भाषेत बघणार आहोत. इथे जरी तुम्हाला अवघड वाटले असतील शब्द तरी आपण सोप्या भाषेत सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ओके, चौथा चॅप्टर राष्ट्रीय उत्पन्न. हा तर एकदम महत्वाचा आहे की ह्याच्यामध्ये आहे ना राष्ट्रीय उत्पन्नामध्ये की भारताचं जीडीपी, जीएनपी या सगळ्या गोष्टी आपण याच्यात कव्हर करणार आहोत. नॅशनल इन्कम काय असतो, याला नॅशनल इन्कम म्हणतात इंग्लिश मध्ये, राष्ट्रीय उत्पन्नाला. ती कन्सेप्ट आपण प्रॉपर बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. एकदम छोटे छोटे तुकडे करून सगळ्या कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. इकॉनॉमी मध्ये कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट क्लिअर झाली ना तर कोणताही प्रश्न येऊ द्या हा सुटणारच. ओके, हा पण तुम्ही जर शॉर्ट्स व्हिडिओ बघितले असतील त्यामध्ये आपण सांगितले की इकॉनॉमी 15 मार्काला येते 100 पैकी, म्हणून हा सब्जेक्ट बी एकदम महत्वाचा आहे. जरी थेरॉटिकल जास्त असला, कन्सेप्ट जर समजून घेतल्या तर सगळ्यात सोपा हा पण विषय जाऊ शकतो. कारण विद्यार्थी मित्रांनो जुने विद्यार्थी जर तुम्ही बघितले असतील तर त्यांचे 4 सब्जेक्ट एकदम क्लिअर असतात. एक तर झाला पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री आणि जिओग्राफी. हे त्यांचे 4 सब्जेक्ट एकदम पक्के असतात. ओके मित्रांनो, तर आपण पाचवा टॉपिक सॉरी विकासाचे निर्देशांक. विकासाचे निर्देशांक काय आहे की आपला देशाचा जो विकास होतो तो आता कशा ना कशात तरी मोजला पाहिजे. ओके, मग कसं कळणार विकास? नुसतं आपण म्हणतोय की काय म्हणतात की बिल्डिंग वाढत चाललेत, कन्स्ट्रक्शन वाढतंय, उद्योगधंदे वाढत चालले, शेती कमी होत चालली, शेती वाढत चालली. ओके, नंतर काय म्हणतात अजून की माणसाचा विकास होत चाललाय, माणसाचं उत्पन्न वाढत चाललंय. तर हे तर कशा ना कशात मोजावे तर लागणार की लोकांचा विकास होतोय. तर आपण ते विकासाचे निर्देशक या चॅप्टर मध्ये बघतो, जसे की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ओके, अजून असे 8-9 इंडेक्स असतात, आपण ते सर्व बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. शाश्वत विकास. शाश्वत विकास म्हणजे काय की प्रदूषण, आपण प्रदूषण म्हणतो, जे प्रदूषण सोडून विकास कसा करता येईल. म्हणजे झाडं तोडली पाहिजेत का उद्योगधंद्यासाठी, पाणी दूषित केलं पाहिजे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी टाळून विकास कसा केला जाईल या शाश्वत विकासात आपण बघतो. ह्याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट पण बघू आपण. ओके,
पुढचा त्यात पण 28 क्वेश्चन आले मित्रांनो बघा. तुम्हाला तर नंबर दिसतच असतील. पुढचं चॅप्टर आहे भारतातील आर्थिक नियोजन. ओके. भारताचे आर्थिक नियोजन म्हणजे या चॅप्टर मध्ये जर आपण काय बघतो मित्रांनो, की आतापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून कुठल्या कुठल्या योजना आर्थिक नियोजन करण्यासाठी गव्हर्नमेंटने राबवल्या आहेत, जसे की पंचवार्षिक योजना. ओके. आतापर्यंत 12 पंचवार्षिक योजना झालेली. याच्यामध्ये एक टॉपिक आहे मित्रांनो आर्थिक नियोजन मध्ये, नीती आयोग. नीती आयोग हा टॉपिक आहे ना एकदम महत्वाचा आहे. त्याच्यावरच जास्त करून क्वेश्चन येतात, त्यामुळे एवढा आकडा मोठा दिसतो 89. नीती आयोगावर तुम्ही जर बघितलं ना, नीती आयोग परफेक्ट केलं ना आपण, ते एकदम सोपं बघणार नीती आयोग काय आहे, कसा काय कन्सेप्ट काय नीती आयोग म्हणजेच काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण. कन्सेप्ट क्लिअर झाले की टेन्शनच नाही मित्रांनो. पंचवार्षिक योजना आताच बघितलं आपण, पंचवार्षिक 12 पंचवार्षिक योजना झाल्या. तर मग 12 पंचवार्षिक मध्ये कुठल्या कुठला विकास झाला, कुठली धोरणे आली, काय आलं, ते सगळं आपण या चॅप्टर मध्ये बघा मित्रांनो. 100 150 पार आहे, 169 150 पार आहे पंचवार्षिक योजना. म्हणजे 12 पंचवार्षिक योजना झाले, याचा अर्थ काय आहे की दरवर्षी एक किंवा दोन प्रश्न पंचवार्षिक योजनेला येतो. 15 पैकी 2 मार्क तुमच्या इथे फिक्स होऊन जातो. ओके. दारिद्र्य. दारिद्र्य काय? गरिबी, पोवर्टी म्हणतो आपण इंग्लिश मध्ये. दारिद्र्य कसं आहे, दारिद्र्य कशी मोजली जाते, मग ह्याच्यामध्ये आपण बघणार एक समिती कमिशन बघणार आहेत. लकडावाला समिती, सुरेश तेंडुलकर समिती, ओके, रंगराजन समिती. ह्याच्यामध्ये ना ह्या महत्वाचे पोवर्टी मध्ये कमिशन आहेत, त्यांनी अहवाल दिलेले आहेत. आकडेवारी ह्याच्यात दारिद्र्यामध्ये जास्त करून आकडेवारी आहे, पण आकडेवारी पण आपण एकदम सोप्या पद्धतीत बघणार आहोत. दारिद्र्य चॅप्टर एकदम महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो, 130 क्वेश्चन आलेत आतापर्यंत त्याच्यावर. ओके. तर हा चॅप्टर सुद्धा आपण एकदम सोप्या पद्धतीत कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ओके. पुढचा काय आहे की बेरोजगारी. बेरोजगारी काय आहे, नावातच दिसते बेरोजगार, जसे की तुम्ही आहे, मी समजू शकतो आपण. बेरोजगार, बेरोजगार म्हणजे कसं आहे मित्रांनो, की ज्या व्यक्तींना काम करायचंय पण त्यांना काम भेटत नाही, जे व्यक्ती शिकलेले आहेत त्यांनाही सुद्धा काम भेटत नाही, ह्याला आपण बेरोजगार म्हणतो मित्रांनो. आणि ही बेरोजगारी पण मोजण्यासाठी वेगळे वेगळे म्हणजे निर्देशांक आपण समजू शकतो. आणि काही काही गव्हर्नमेंटनी पॉलिसीज काढलेल्या की बेरोजगारी कशी कमी केली पाहिजे. ओके. लोक म्हणजे नवीन नवीन विद्यार्थी पास होतात. ओके. आता तर नवीनच ट्रेंड निघलेला आहे, एक्सपिरियन्स असेल तर जॉब भेटेल, फ्रेशरला जॉब भेटणार नाही. दरवर्षी किती फ्रेशर्स बाहेर निघतात हे तर तुम्ही बघताच. ओके. मग त्यासाठी स्किल डेव्हलप करा, हे करा, ते करा. ओके. तो पार्ट आपल्याला आहे, पुढे बघू. तर बेरोजगारीवर पण 92 क्वेश्चन आलेत मित्रांनो बघा. पुढे आहे आरबीआय. आरबीआय मध्ये ना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही आपल्या भारताची सर्वात म्हणजे मेन बँक आहे. ह्याच्यापासून दुसऱ्या बँकांचं सगळं व्यवहार चालू असतो. ओके. तर त्याच्या पण 58 क्वेश्चन आले मित्रांनो बघा. व्यापारी बँक. व्यापारी बँक आरबीआयचे रिलेटेड, आरबीआयचे जे पॉलिसी असतात ते व्यापारी बँकांना हेच करावे लागतात, मानावेच लागतात. ओके. तर व्यापारी बँकेमध्ये काय काय येतं, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, हे सर्व गव्हर्नमेंटच्या जेवढ्या बँक आहेत ना त्या सगळ्या व्यापारी बँक, तसे की प्रायव्हेट सेक्टर मधले पण येतात, कारण त्यांना आरबीआयचे सगळे नियम मानावे लागतात मित्रांनो. ओके. एचडीएफसी, आयसीआयसी, आपण बघू सगळे सगळे बघू की बँकेची स्थापना कशी, काय काय सगळं कसा व्यवहार केला जातो, हे सगळ्या गोष्टी 58 प्रश्न आलेत बघा मित्रांनो. ओके. सगळ्या गोष्टी बघणार आहोत. लोकसंख्या. लोकसंख्या हा चॅप्टर तुम्हाला इकॉनॉमी मध्ये पण दिसेल आणि जॉग्राफी मध्ये पण दिसेल. का? लोकसंख्यामध्ये आहे ना जॉग्राफी मध्ये हा फक्त आकडेवारीच्या जॉग्राफी मध्ये दिसेल, पण इकॉनॉमी मध्ये आहे ना की गव्हर्नमेंटने लोकसंख्या कमी करण्यासाठी, कमी म्हणजे कसं की म्हणजे काय म्हणतात आपण, स्थिर करण्यासाठी कुठले कुठले धोरणे आणली, कुठल्या पॉलिसी आणल्या, या सगळ्या गोष्टी. 2011ची जनगणना ही आकडेवारी आपण धरतो सध्या. आता सध्या जनगणना चालू आहे विद्यार्थी मित्रांनो 2026 मध्ये. ही खरं तर जनगणना 2021 मध्ये होणार होती, पण कोरोनामुळे काही गोष्टींमुळे ही पुढे ढकलली गेलेली. हे आता चालू आहे. आता पुढच्या वेळेस जेव्हा अपडेटेड येईल तेव्हा या वर्षीची आकडेवारी धरली जाईल 2026 ची. ओके. ठीक आहे. पण आता सध्या एक्झामला 2011चेच आकडेवारी धरली जाते, 2026 ची आकडेवारी नंतर अपडेटेड होईल तेव्हा. ओके. ठीक आहे. त्याच्यावर पण 93 प्रश्न आलेत मित्रांनो बघा. पुढचं चॅप्टर आहे 14वा, सहकार. सहकार काय असतं मित्रांनो, की पब्लिक म्हणजे पब्लिक, काही पब्लिक त्यांचा ग्रुप बनवणार आणि आर्थिक बँक
स्वतःचे म्हणजे त्यांच्याकडनं जर पैसे असतील समजा तर आर्थिक बँक बनवणं म्हणजे आपण ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ बघू शकतो सहकारी बँका. सहकारी बँका ह्याच्यात एकदम भारी उदाहरण आहे मित्रांनो, सहकार. ओके, तर ते आपण बघणार आहोत. त्याच्यावर पण आतापर्यंत 50 प्रश्न आलेत मित्रांनो. ओके, आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार तर तुम्हाला माहिती इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. मग गव्हर्नमेंटनी इम्पोर्ट आता मोदी सरकारने सांगितले जसे की एक्सपोर्ट एक्सपोर्ट करा, इम्पोर्ट कमी करा, सोनं कमी करा. ओके, सोनं कमी विकत घ्या. बाहेर गरज असेल तरच पडा. पेट्रोल महाग झाले आता तुम्ही बघताय सध्या 111 112 रुपये रेट झालाय. ओके, तर ह्या गोष्टी इम्पोर्ट एक्सपोर्टच्या की कुठल्या पॉलिसी गव्हर्नमेंट राबवते सगळ्या गोष्टी आपण या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये बघणार आहे. तुम्ही बघशाल विद्यार्थी मित्रांनो की 217 प्रश्न आलेत आतापर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापारावर. ओके, इम्पोर्ट एक्सपोर्ट बघणार आहोत आपण याच्यामध्ये. सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त याचा अर्थ काय होतो की याच्यात सार्वजनिक वित्त याच्यात शब्दातच दिसते मित्रांनो की सार्वजनिक वित्त म्हणजे काय की सरकारचा खर्च आणि जमा या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत की सरकारची जमा किती होती, खर्च कुठं होतो, नाही का. यासाठी गव्हर्नमेंट काय काय करतं, काय काय धोरणे करतात, कसं, हे सगळ्या गोष्टी आपण बघणार. आता बघा सार्वजनिक वित्तामध्ये 223 हा आकडा एकदम मोठा आहे मित्रांनो. याचा अर्थ काय की हा चॅप्टर दरवर्षी 2 ते 3 प्रश्न येतातच ह्याच्यावर. ओके, हे सुद्धा आपण सोप्या भाषेत कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ओके, आणि काही हे असतील तर आपण सॉल्व्ह करण्याचाही प्रयत्न करू. तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता की ही गोष्ट राहिली, ती गोष्ट राहिली, ही कव्हर करा, ती गोष्ट कव्हर करा, ती गोष्ट राहिलेली सध्या. ओके, 17वा टॉपिक आहे कर रचना, टॅक्सेशन. हे तर हा टॉपिक म्हणजे इथं तर सोपं वाटतोय पण टॅक्सेशन याच्यामध्ये कसं आहे की मित्रांनो की टॅक्सेशन मध्ये काय येतं जीएसटी, नंतर जे जे टॅक्स आहेत व्हॅट झाले, सेल्स टॅक्स झाले, वेगळे वेगळे जे टॅक्स आहेत जे लोकांना भरायला आवडतच नाही ते टॅक्सचा आपण अभ्यास करणार आहोत. जीएसटी कधी आली, व्हॅट काय, कसं काय, सर्व गोष्टी आपण बघणार. ह्याच्यावर पण 182 क्वेश्चन आले. तर हे 2 टॉपिक आपण सलगच कव्हर करणार आहोत कारण हे सोप्या भाषेत म्हणजे कंपॅरेटिव्हली सोपं पडते सार्वजनिक वित्त आणि टॅक्सेशन. ओके, पुढचा वित्त आयोग. हा पण त्याच्यातच आपण कव्हर करणार आहे फायनान्स कमिशन. ह्याच्यामध्ये काय असतं वित्त आयोगामध्ये मित्रांनो की भारत सरकार राज्यांना पैसे निधी वाटप करतो की कशा प्रकारे निधी वाटप केलं जातं. तर वित्त आयोगाचा 16वा आयोग अध्यक्ष आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत की आतापर्यंत किती आयोग झाले, त्याचे अध्यक्ष कोण होते, कारण त्याच्यावर प्रश्न विचारले जातात मित्रांनो. ओके, ते पण बघणार आहोत आपण. त्याचं क्वेश्चन मला सध्या माहित नाही पण आपण अनालिसिस करू की आतापर्यंत त्याच्यावर किती क्वेश्चन झालेत. ओके, तर आर्थिक सुधारणा. आर्थिक सुधारणामध्ये काय आहे की सुधारणा कुठल्या कुठल्या गोष्टी सुधारणा केली पाहिजे. ओके, आर्थिक सुधारणा म्हणजे जसं की आर्थिक सुधारणा आपण काय म्हणू शकतो की कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, त्यासाठी मग कुठल्या पॉलिसी आपण राबवू शकतो, कुठली धोरणे. ओके, सगळ्या गोष्टी आपण आर्थिक सुधारणा हे पण बघू आपण. 141 प्रश्न आहे मित्रांनो. ओके, शेती हा टॉपिक. शेती हा टॉपिक आहे ना तुम्हाला ह्याच्यात जॉग्रफी मध्ये पण दिसेल जसं की लोकसंख्या आहे तसं शेती हा टॉपिक पण जॉग्रफी मध्ये जसं ह्याच्यात पण ह्याच्यामध्ये काय आहे की कुठल्या योजना राबवल्या जातील. ओके, कुठले धोरण सगळं आपण बघणार, कुठले सिद्धांत काय, हरित क्रांती काय, कसं काय, सगळ्या गोष्टी आपण शेती इथं बघू शकतो. 200+ क्वेश्चन आले त्याच्यामध्ये. ओके, शेती टॉपिक मध्ये जॉग्रफी आणि इकॉनॉमी कंपॅरेटिव्हली. उद्योग आणि एमएसएमई. उद्योग म्हणजे एमएससी कंपन्या झाल्या, छोट्या मोठ्या सर्व कंपन्या झाल्या. एमएसएमई मध्ये सूक्ष्म लघु सगळ्या कंपन्या स्टार्टअप म्हणतो आपण. या सर्व गोष्टी स्टार्टअप चालू करण्यासाठी काय कुठल्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या योजना आहेत. ओके, कुठल्या योजनेच्या अंतर्गत कसं काय सर्व गोष्टी काय नाही का आपण बघू ते टॉपिक मध्ये बघू. टेन्शन नका घेऊ मित्रांनो. 135 क्वेश्चन आले त्याच्यावर. ओके, पुढचा टॉपिक आहे सेवा क्षेत्र. आता सेवा क्षेत्रामध्ये काय काय येतं, शेती, उद्योग. ओके, अजून काय आलं, बँकिंग सेक्टर, आयटी सेक्टर. ओके, अजून भरपूर अशा सेवा सेक्टर मध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी आपण चॅप्टर्स मध्ये बघू की कुठल्या कुठल्या सेवा. ओके, कुठल्या कुठल्या सेवासाठी काय काय गोष्टी लागतात. ओके, आंतरराष्ट्रीय वित्त संस्था हा पण चॅप्टर महत्वाचा आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय वित्त संस्था याच्यामध्ये IMF, वर्ल्ड बँक या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, आंतरराष्ट्रीय
हे आपण चॅप्टर मध्येच बघू सगळ्या गोष्टी, कारण व्हिडिओ लांब होऊ शकतो, मग टाइमलाईन मोठी होऊन जाते. ओके. तर पैसा आणि चलन पहिले तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, की 1000ची नोट होती, 1000ची नोट बंद झाली, बरोबर. नंतर 500ची नोट चेंज झाली, 2000ची पण चालू होती, आता 2000ची पण गव्हर्नमेंटने छापायचं बंद केलं, जे आहे तर मार्केटमध्ये रिकव्हरी, असं हे सगळ्या गोष्टी, चलन आणि ते पैसा, म्हणजे नाणा कुठं तयार होतो, नंतर पैसा नोट तयार करण्याची फॅक्टरी कुठे आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत, महत्वाच्या 49 प्रश्न आलेत मित्रांनो याच्यावर. पायाभूत सुविधाचा विकास. पायाभूत सुविधाचा विकास म्हणजे काय? ह्याच्यामध्ये आहे ना, रस्ते, पाणी, नंतर अजून काय म्हणू शकतो की शेतीसाठी अजून भरपूर साऱ्या गोष्टी, पायाभूत सुविधा ज्या आपल्या मानवा गरजेसाठी लागतात, त्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी गव्हर्नमेंट कुठल्या कुठल्या गोष्टी करतं, नाही का. या सर्व गोष्टी आपण पायाभूत सुविधाचा विकास या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. आतापर्यंत 40 कॉमन चॅप्टर आहे, याच्यामध्ये 40 प्रश्न, म्हणजे फक्त पायाभूत वर नाही, असून 2-3 चॅप्टर आहेत, त्याच्यावर मिक्स करून 40 क्वेश्चन झाले, ते पण आपण बघणार आहोत, टेन्शन नका घेऊ मित्रांनो. 27वा योजना. गव्हर्नमेंटने महिलांसाठी कुठल्या, गरिबांसाठी, श्रीमंतासाठी, असं काही नाही. ओके, शहरीसाठी, नंतर गावासाठी कुठल्या कुठल्या योजना गव्हर्नमेंटनी प्रत्येका त्या लाभ घेतला पाहिजे, ह्या गोष्टी सर्व योजनेमध्ये आपण भरपूर योजना बघणार आहोत, ज्या मेन मेन ज्याच्यावर प्रश्न पडले जातात, त्या योजना आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ओके. नंतर अर्थसंकल्प. अर्थसंकल्प दरवर्षी येतो मित्रांनो, तर अर्थसंकल्पावर दरवर्षी प्रश्न पडतो, पण लेटेस्ट अर्थसंकल्प या गोष्टी, म्हणजे लेटेस्ट म्हणजे काय म्हणता येईल की यावर 26-27चा, 25-24 असे लेटेस्ट अर्थसंकल्पावरती जे महत्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत. ओके. जसं की जीएसटी 2.0. ओके, या सर्व गोष्टी अर्थसंकल्पामध्ये ज्याच्यावर प्रश्न पडले जातात, त्या गोष्टी आपण अर्थसंकल्पामध्ये बघणार आहोत. ओके. तर हे सगळे चॅप्टर्स आहेत ना, आपण मित्रांनो कव्हर करणार आहोत एक एक, जसं की पॉलिटीचे कव्हर करणार आहोत. ओके, टेन्शन घेऊ नका, कन्सेप्ट क्लिअर झाले की प्रश्नही सोडवता येतात. तर आपण काय करणार आहोत मित्रांनो, एक चॅप्टर झाला की चॅप्टर झाल्यानंतर जे पीवायक्यू आहेत, ते पीवायक्यू मी ना तुम्हाला आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. ओके. तर ते काय करायचं की गुगल फॉर्मच्या ह्याच्यामध्ये मी देणार आहे, म्हणजे तुम्हाला लिहिण्याची काही गरज पडणार नाही. ओके. पण जेव्हा मी शिकवणार विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तुम्ही नोटबुक घेऊनच बसा, कारण व्हिडिओ पाहिल्याने फक्त 5-10 मिनिटं, 1 तास, 2 तास लक्षात राहील, पण नोट्स तुम्हाला नंतर रिवाइज करायला सोपं पडेल. ओके. आणि जे मी तुम्हाला सांगतो की कमेंट ह्याच्यामध्ये आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गुगल फॉर्म देईल, फक्त चॅप्टर झाला, तुमचा अभ्यास झाला की ती गुगल शीट मध्ये तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्यानंतर सबमिट झाल्यानंतर तुम्हाला ते ऑटोमॅटिक तुम्हाला किती आलं किती नाही, सगळे मार्क बिक सगळे तुम्हाला दिसतील मित्रांनो. ओके. तर आपल्या हळूहळू सगळ्या गोष्टी चालू आहेत मित्रांनो. टेलिग्राम चॅनल हे आपण ओपन करत आहोत, तर टेलिग्राम मध्येही ते गुगल शीट आपण देण्याचा प्रयत्न करू, नोट्स आपण शेअर करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे काही विद्यार्थ्यांचे जर समजा नोट्स इथं काही लिहिण्याचं सुटलं असेल रेकॉर्डिंग बघता बघता, ओके, तर ते टेलिग्राम चॅनलवर आपण आपले नोट्स प्रोव्हाइड करू. ओके. पेजवर लिहिलेले नोट्स असतील विद्यार्थी मित्रांनो. ओके. आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, आणि अजून कोणी नवीन विद्यार्थी एमपीएससी करणार आहे, ओके, तुमच्या ओळखीमध्ये, तर त्यांनाही सबस्क्राईब करायला आणि लाईक, कमेंट मध्ये सांगा की अजून काही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू आपण, जर सुधारणा करायच्या असतील तर त्या गोष्टी सर्व कमेंट मध्ये सांगा. ओके विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू.